आपल्यातली सगळ्यात डेंजरस हॅबिट काय माहिती आहे? प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधत बसणं. अमुक अमुकने रिप्लाय उशिरा दिला, त्यामागे मिनिंग. तमुक तमुकने स्टोरी पाहिली पण रिॲक्ट नाही केलं, त्यामागे मिनिंग. कोणी ओके एवढंच उत्तर दिलं, त्यामागे सुद्धा मिनिंग. आणि हळूहळू आपण इन्सिडेंट्स कमी आणि त्यांचे मिनिंग्स जास्त जगायला लागतो. मला ना कधी कधी वाटतं आपण माणसानं खूप क्रिएटिव्ह असतो. इतके क्रिएटिव्ह की जिथे काहीच नसतं तिथेसुद्धा आपण एक पूर्ण स्टोरी बनवू शकतो. एका मेसेजला फुलस्टॉप नाही आला म्हणजे काहीतरी बिनसलं. एका दिवशी कोणी कमी बोललं म्हणजे तो बदलला आहे. कोणी ऑनलाईन असून रिप्लाय नाही केला म्हणजे तो मुद्दाम इग्नोर करतोय. आणि हे सगळं आपणच ठरवून टाकतो, समोरच्या व्यक्तीला काहीही न विचारता. फनी पार्ट इज, बऱ्याचदा आपण जो अर्थ काढलेला असतो ना, त्याचा आणि रियालिटीचा काही एक संबंध नसतो. समोरचा माणूस फक्त बिझी असतो, त्याचा दिवस वाईट गेलेला असतो, किंवा त्याच्या डोक्यात त्याचे असे प्रश्न सुरू असतात आणि आपल्या डोक्यात पूर्ण एक वेबसिरीज तयार झालेली असते. बरं, काही वेळेला आपल्याला वाटणाऱ्या पॉसिबिलिटीज खऱ्यासुद्धा असतात हा. पण मग त्या समोरच्याला क्लिअरली विचारण्याऐवजी आपलं गेसिंग करत बसण्यात काय पॉईंट आहे ना? आपणच गेस करतो, आपणच रागवतो, आपणच ॲनालिसिस करतो आणि शेवटी आपणच थकून जातो. नॉट एव्हरीथिंग नीड्स अ डीप मिनिंग, राईट? बरं, काही लोक खरंच बदलतात हा. काही लोक लांब जातात, अगदी कायमचे. काही लोक रिप्लाय करायला विसरतात किंवा इंटेन्शनली करत नाहीत. पण ना, काही लोक खरंच फक्त बिझी असतात. त्यांना थोडा वेळ दिला ना तर ते रिप्लाय देतात. काही गोष्टी ना फक्त घडतात, बस. त्यामागे कोणताही मेसेज नसतो, साईन नसतं, हिडन मिनिंग नसतो. कधी कधी गोष्टी खूप साध्या असतात, आपणच त्यांना लेअरिंग करत बसतो. आणि समजा असेलच काही हिडन, बिग डील, की फरक पैंदा है. आपण हसायचं की रडायचं हे कम्प्लिटली आपल्यावर डिपेंड असायला हवं ना. कोणी दुसरं का ठरवणार आज आपला मूड कसा असायला हवा? म्हणून प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधणं थांबवा आणि स्वतःला सांगा, लेट इट बी. जो होता है अच्छे के लिए होता है. आजसाठी इतकंच. पुन्हा भेटू एका नवीन हिडन चॅप्टरसोबत. तोपर्यंत स्टे हॅपी. बाय.